नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? आशा करते मस्तच असाल. अहो, श्रावण लागणार आहे, पण त्याआधी गटारी साजरी केली का? गटारी म्हटलं की चिकन मटण खाणाऱ्या लोकांच्या तोंडाला तर पाणी सुटतं. आणि आजची ही चिकनची रेसिपी तर गटारीसाठी एकदम खास आहे. तेही पाणी न घालता आपण इथे चिकन शिजवणार आहोत. ते कसं? चला तर सांगते. व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा. हा चिकनचा रस्सा बनवताना आपण तयार मसाला वापरणार नाही. घरच्या घरी भाजून घेतलेल्या साहित्यापासून याचे खमंग वाटण तयार करणार आहोत. यासाठी सर्वात आधी 3 मोठे कांदे घेतले आहेत. 2 पिकलेले टोमॅटो घेतले. टोमॅटोमुळे चिकनच्या रस्स्याला छान चव आणि रंग येतो. आता यामध्ये 1 वाटी किसलेले सुके खोबरे घेणार आहोत आणि सोबतच थोडेसे तीळ घेतले आहेत. लसणाच्या पूर्ण 1 गाठाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. आता त्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे, 1 मोठी विलायची घेतलेली आहे आणि सोबतच थोडंसं अद्रक. सर्वप्रथम गॅसवर तवा ठेवूया. तवा चांगला गरम झाला की त्यावर थोडेसे तेल सोडूया. आता त्यामध्ये कापलेला कांदा घालूया. कांदा खूप जास्त लाल करायचा नाही, फक्त हलकासा भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चेपणा निघून गेला की छान परतला की पुरेसा आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये किसलेले सुके खोबरं घालूया. हे मिश्रण 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. खोबरे जळणार नाही याची काळजी घ्या, कारण खोबरे जास्त भाजले तर वाटणाला कळवटपणा येऊ शकतो. आता त्यामध्ये 2 चमचे तीळ घाला. तीळही छान परतून घ्या. कांदा, खोबरे आणि तिळाचा सुगंध आला की आपले पुढचे साहित्य घालूया. आता तव्याच्या मधोमध थोडेसे तेल घालून दालचिनी व मोठी विलायची घालूया. या मसाल्यांमुळे सुगंध आणखी खुलून येतो. आता आपले टोमॅटो राहिले आहेत ते सुद्धा आपण याच्यावरच घालून घेऊन छान मस्त भाजून घेऊया. सगळ्यात शेवटी लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे सर्व साहित्य त्याच्यावर टाकून गॅस बंद करूया. 2 मिनिटे हे मसाले झाकून ठेवूया. तर मंडळी, चिकनचे मसाले थंड होईपर्यंत मस्त गरमागरम लेमन टी घेते, म्हणजे माझ्या स्वयंपाकाचा उत्साह आणखी वाढेल. तुम्ही असा लेमन टी पिलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता चहाही झाला आणि मसालेही थंड झाले आहेत. चला तर मग आता हे भाजून घेतलेले मसाले मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आणि आपल्या चिकनच्या रेसिपीला पुढे सुरुवात करूया. आपल्याला एकदम मऊ आणि छान बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता गॅसवर 1 मोठे पातेले ठेवूया आणि पातेल्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालूया. तेल तापेपर्यंत तयार वाटणात आपण अर्धा चमचा हळद, 3 मोठे चमचे तिखट, 2 चमचे धना पावडर आणि 2 चमचे गरम मसाला, अगदी थोडीशी कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व मसाले वाटणात एकजीव करून घेऊया. आता तेल गरम झाले आहे, त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घालूया. जिरे आणि मोहरी छान तडतडली की लगेचच त्यामध्ये तयार झालेलं वाटण घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं, नाहीतर गरम तेलामुळे वाटण उडू शकतं. म्हणून ही कृती करताना थोडी काळजी घ्यायची. आता झाकण ठेवून वाटणाला 2 मिनिटे वाफ देऊया. 2 मिनिटांनी झाकण काढून वाटण छान तेलामध्ये एकजीव करायचं. अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहून गेली. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये आधी खडे मसाले घालायचे आहेत. सॉरी मंडळी, मी इथे विसरलेली आहे. एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून मी हे सर्व खडे मसाले परतून घेऊन त्या आपल्या वाटणामध्ये घालून घेतले. आता या खमंग वाटणाचा सुगंध तर एकदम अप्रतिम येतोय. आता हे वाटण झाकून साधारण 2 मिनिटे वाफ देऊया. 2 मिनिटे झाकून ठेवल्यामुळे मसाल्याची चव छान खुलून येते. झाकण काढल्यानंतर वाटण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. आता वाटणामध्ये तेल सुटायला सुरुवात होईल. हीच आपल्या चिकनच्या चवीची खरी सुरुवात आहे. तेल चांगले सुटू लागले की त्यामध्ये चिकनचे तुकडे घालूया. आता चिकन आणि तयार केलेले वाटण एकत्र छान मिक्स करून घेऊया. चिकन मसाल्यामध्ये परतताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे, त्यामुळे चिकनला मसाल्याचा स्वाद छान येतो. चिकनचा कच्चा वास जाईपर्यंत ते परतत घ्यायचे आहे. मसाल्याचाही रंग आता छान गडद आणि आकर्षक दिसायला लागेल. आता लगेचच त्यामध्ये 1 चमचा किंवा तुमच्या चवीनुसार मीठ घाला व थोडीशी कोथिंबीर घाला. परत हे सर्व साहित्य एकजीव करून परतून घ्या. आता चिकन शिजवायसाठी आपल्याला इथे पाणी अजिबात घालायचे नाही, कारण या चिकनची खासियतच आहे की म्हणजे पाणी न घालता वाफेवर चिकन शिजवणे. चिकन आणि वाटण छान एकजीव झाल्यावर पातेल्यावर 1 ताट ठेवायचं. आता त्या ताटामध्ये पाणी घालायचं, पण लक्षात ठेवा ताटामध्ये एवढं पाणी घालायचं की ते ताट व्यवस्थित मावेल. आता पातेल्यावर झाकण ठेवून चिकन शिजू द्यायचं. ताटातलं पाणी गरम झाल्यामुळे आतमध्ये छान वाफ तयार होईल. या वाफेमुळे चिकन हळूहळू शिजत जाईल.
हेच तर चिकनचं खरं वैशिष्ट्य आहे. बाहेरून वेगळं पाणी न घालता चिकन स्वतःच्या रस्यामध्ये आणि वाफेमध्ये शिजत असल्यामुळे त्याची चव एकदम मस्त येते. म्हणूनच या पद्धतीने एकदा चिकन करून पहा. ही पद्धत थोडी वेगळी आहे, पण चव मात्र एकदम भन्नाट आहे. तर मंडळी, तुम्ही कशा पद्धतीने चिकन करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. अधूनमधून झाकण उघडत एकदा चमचा देत राहायचं. यामुळे मसाला तळाला लागणार नाही आणि चिकनला सगळीकडून मसाला व्यवस्थित लागेल. पण वारंवार झाकण उघडायचं नाही, कारण आपल्याला चांगली वाफ टिकून ठेवायची आहे. म्हणून थोड्या थोड्या वेळाने फक्त एकदा चमचा फिरवून पुन्हा झाकण ठेवायचं. हळूहळू चिकन स्वतःच्या रस्यामध्ये आणि वाफेमध्ये छान शिजत जाईल आणि बघता बघता आपलं खमंग रसाळ आणि झणझणीत चिकन तयार होईल. आता इथे आपले चिकन शिजलेले आहे. ताटावर जेवढे पाणी उरले असेल ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. इथे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. इथे मी तयार केलेल्या वाटणाचे पाणी होते ते याच्यात घालून घेतले. तर मंडळी, तुम्ही कधी चिकनमध्ये पाणी न घालता चिकनच्याच रश्यात किंवा वाफेवर शिजवून ही पद्धत केली आहे का कधी? तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे आपले चिकनही तयार झालेले आहे. वरून थोडी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून एक उकळी येऊ द्या. चला तर मग, आपलं झणझणीत गटारी स्पेशल चिकन एकदम तयार आहे. आता भाकरी गरम आहे, चिकन गरम आहे, फक्त ताट वाढायचं बाकी आहे. आणि हो, श्रावण सुरू होण्याआधी गटारीची मेजवानी मनसोक्त करा. गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत हा चिकन रस्सा म्हणजे अगदी मेजवानीची रंगतच वाढवणार आहे. तर अशी बनवा घरच्या भाजलेल्या मसाल्यांची स्वादिष्ट चिकन रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी कशी झाली आहे. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा. अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत ही रेसिपी नक्की करून पहा आणि आनंदाने खा. आणि हो, मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.